व्यासपीठ गावची खबर न्यूज। खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळते, अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवतारे यांचं प्रतिपादन। रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात करण्यात आलंय। या शिबिराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवतारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले। यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल हे देखील उपस्थित होते। साधारण 1.5 महिना चालणाऱ्या या शिबिरात लगोरीसारख्या पारंपरिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजीसारख्या विविध खेळ प्रकारांचं प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे। साधारणतः 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असणार आहे। या निमित्तानं रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधून उद्याचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशानं हे आयोजन केलंय। हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल, पत्रकार धनंजय कवठेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तर या शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक यतिराज पाटील, तपस्वी गोंधळी, संदीप गुरव, देवीदास पाटील, भरत गुरव, पुरुषोत्तम पिंगळे, संतोष जाधव, नागेश शिंदे, वीरेंद्र पवार, माधवी पवार, आदी लाड, तुशांत मडवी, सिद्धार्थ पाटील, प्रियंका गुंजाळ, दिव्या मोकल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। प्रशिक्षक यतिराज पाटील यांनी आभार प्रदर्शन, तर जगदीश मरागजे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। नेमबाजी, कराटे, लाटीकाठी, लगोरीसारख्या विविध खेळांची प्रात्यक्षिक झाली, तर मान्यवरांनी बॅडमिंटन खेळून खेळाडूंना प्रोत्साहित केले। सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं आणि तिकडे फक्त मजा करायची, खेळायचं, काय करायचं, परंतु हे एवढंच आम्हाला माहित होतं। त्यामुळे परंतु आपण सुदैव, आपण म्हणजे एकदम भाग्यवान आहात। या ठिकाणच्या सुविधा या ठिकाणी डेव्हलप आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीने म्हणजे केवळ खेळाडू डेव्हलप करताना ना की त्याला केवळ तो फक्त तो राज्यापर्यंत गेला पाहिजे, ना की तो त्याला तयारी करतानाच अगदी ऑलिम्पिक लेवलचा खेळाडू त्या ठिकाणी तयार होईल या दृष्टीनं प्रयत्न क्रीडा विभागाचे असले पाहिजे। त्याच पद्धतीनं वाघ साहेबांचं विजन आहे, कलेक्टर साहेबांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे। म्हणजे पाठिंबा नाही, कलेक्टर साहेबांचे आदेश आणि हे पूर्ण एका दिवसात हे पूर्ण सगळे इथं काही ज्या ठिकाणी साहित्य ठेवलं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे। आता जसं स्विमिंग टँक डेव्हलप करण्याचा विषय असेल, हॉस्टेलचे रिनोव्हेशन असेल किंवा ट्रॅकचा विषय असेल, ते सुद्धा हळूहळू म्हणजे प्रायोरिटीनं मार्गी लागणार आहे। आपल्या सर्वांना हे जे काही आता जवळपास 1.5 महिन्याचं साधारण मला सांगितलं 1.5 महिन्याचं हे स्पोर्ट्सचं शिबिर आहे। सकाळी आपण 2 तास, संध्याकाळी 2 तास आपण या ठिकाणी येतं आणि या कुठल्या प्रकारचे चार्जेस सुद्धा म्हणजे विनामूल्य आपल्या सर्वांसाठी हे आयोजित केलेलं आहे। साहेबांना विनंती केली की तुला आता मी अलिबाग तालुक्याच्या बाहेरची आहे, सगळे अलिबाग तालुक्यातलेच आहेत का, बाहेरचे आहेत सगळे अलिबाग तालुक्यातलेच मुलं मुली आपले खेळाडू आहेत। यांना या ठिकाणी शक्य असेल त्यांनाही बाकी बऱ्याच गोष्टी असतात, फंड्स अशी गोष्ट आहे की ज्याचं काही म्हणजे पैशाचं स्रोत आणता येत नाही असं म्हणतात, तर त्या पद्धतीने तरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। ते सकाळ संध्याकाळी काही आपले स्नॅक्स वगैरे, नाश्ता वगैरे आपल्यासाठी काही आयोजित करता आला तर त्यांच्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत। परंतु त्यांनी एकदम चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आपण सुद्धा मन लावून आता सगळ्यांनी आपण याचा फायदा घ्या। पोलीस विभागाच्या वतीनं काही कुठल्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारचे मदत क्रीडा विभागाला किंवा वाघ साहेबांना अपेक्षा असेल तर आम्ही सगळ्या पद्धतीनं त्यांना पूर्णपणे सहकार्य करू असे मी पोलीस विभागाच्या वतीनं आपल्याला शासन देतो। आणि निश्चितच या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून एक राष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय नव्हे ऑलिम्पिक लेवलचा खेळाडू या पद्धतीने तयार होण्याची विजय या ठिकाणी मिळवले जातील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांना पुढील